नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं अचिव्हर्स अकॅडमीमध्ये। तर आपली एक सिरीज चालू होते इंडक्शन मोटरची एमसीक्यूची। त्यात आपण प्रीवियस इयरचे 110 एमसीक्यूज बघणार आहे जे इंजिनिअरिंग सर्व्हिसेसला आलेले मागच्या 20 वर्षामध्ये। त्यात आपण पहिल्या लेक्चरमध्ये 22 एमसीक्यू बघितले होते, त्याचे कन्सेप्ट पण बघितले होते। आता पुढच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे पुढचे 50 पर्यंत एमसीक्यू। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सगळे कन्सेप्ट आपण क्लिअर करू। ओके, तर बघा पहिला त्यातला क्वेश्चन होता, व्हॉट इज शंट रेजिस्टन्स कंपोनेंट इन इक्विव्हॅलेंट सर्किट ऑब्टेन बाय नो लोड टेस्ट ऑफ इंडक्शन मोटर। तर बघा इंडक्शन मोटरला आपण काय करतो, हा इंडक्शन मोटर आपण ट्रान्सफॉर्मर म्हणून ट्रीट करतो। तर हा रेजिस्टन्स असतो त्याचा, शंट ब्रांच म्हणजे असते ती, आणि हा लिकेज रिॲक्टन्स असतो, हा फ्लक्स सेट करतो। त्याच्यामध्ये जो मेन करंट असतो आपला नो लोड करंट असतो, हा वॅटफुल कंपोनेंट आहे, हा लॉसेस इंडिकेट करतो। कोणते लॉसेस? तर कोर लॉस। ओके, तर लक्षात ठेवायचं आहे। आणि हा मॅग्नेटायझिंग करंट असतो, हा मॅग्नेटिक फ्लक्स सेट करतो, युजफुल फ्लक्स सेट करतो। तर याचा आपला ऑप्शन नंबर बी असणार, कोर लॉसेस रिप्रेझेंट करतो आपली नो लोड ब्रांच। ठीक आहे, बघा पुढचा क्वेश्चन काय 24 नंबरचा, वाउंड रोटर इंडक्शन मोटर रन विथ द स्लिप ऑफ 0.03 when developing full load torque। फुल लोड टॉर्क डेव्हलप करताना स्लिप दिली आपल्याला 0.03, म्हणजे ते असणार 3% किंवा 0.0 लिहून घेऊ, काही फरक पडत नाही। पुढे काय म्हणते, इट्स रोटर रेजिस्टन्स इज, तर रोटर रेजिस्टन्स दिलाय तुम्हाला R2, किती दिलाय 0.25 ओहम पर फेज। इफ एक्सटर्नल रेजिस्टन्स, तर R एक्सटर्नल ऍड केला तुम्ही, R2 मध्ये अगोदरची व्हॅल्यू होती 0.025, आता ऍड केला तुम्ही 0.5, तर झालाय 0.75 ओहम पर फेज कनेक्टेड अक्रॉस स्लिप रिंग। व्हॉट इज द स्लिप फॉर फुल लोड टॉर्क। तर फुल लोड टॉर्क जे असणार त्याची स्लिप काय असणार केस 2 मध्ये। तर बघा फुल लोडचा फॉर्म्युला काय आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, फुल लोड टॉर्क इज इक्वल टू असतो आपला के कॉन्स्टंट स्लिप E2 चा स्क्वेअर R2 डिवाइड बाय आपला R2 चा स्क्वेअर S चा स्क्वेअर X2 चा स्क्वेअर न्यूटन मीटर। पण फुल लोडला काय होतं की हा S चा स्क्वेअर स्लिप एकदम छोटी असते, लो स्लिप रिजन मध्ये काम करतो आपला मशीन, तरी खूप छोटी असते ना, R2 खूप मोठा असतो, तर आपण ही टर्म निग्लेक्ट करतो। तर आपण जर ही टर्म निग्लेक्ट केली समजा, तर आपली इथं फक्त R2 उरणार। तर टॉर्क कशाला प्रोपोर्शनल असणार, वर बघा स्लिप आहे, इथं रोटर रेजिस्टन्स आहे आणि खाली रोटर रेजिस्टन्स स्क्वेअर येणार। तर हा स्क्वेअर कालचा कॅन्सल झाला, तर S डिवाइड बाय R2। पण टॉर्क फुल लोड टॉर्क सेम आहे, पण आपण R2 मध्ये चेंजेस केलाय, तर टॉर्क येणार सेम आपला दोन्ही केसेसमध्ये। तर इथं बघा पहिल्या केसमध्ये S स्लिप, R2 रेजिस्टन्स आहे, दुसऱ्या केसेसमध्ये आपण काय केलंय, स्लिपमध्ये चेंजेस केलाय, ते स्लिप येणार आपली S डॅश, किंवा आपण याला S1 S2 म्हणलं तरी चालेल, काही टेन्शन नाही। R2 मध्ये काय चेंजेस केला की R2 मध्ये एक एक्सटर्नल रेजिस्टन्स ऍड केला आपण। ठीक आहे, तर आपल्याला जे नवीन स्लिप भेटणार आपल्याला, तर बघा काय रिलेशन येणार याचं, S2 इज इक्वल टू येणार आपला हा नवीन वाला R2 जो की आपला 0.75 आहे, याच्यात ऍड केल्याच्या नंतर आपल्याला इथे मल्टिप्लाइड बाय हा स्लिप आता S1 आहे ना, इकडे ऑलरेडी इकडे वरती मल्टिप्लाय आहे 0.03 डिवाइड बाय हा, आता आपला काय होणार बघा, हा डिवाइड बाय R2 असणार अगोदरचा रेजिस्टन्स जो की आपला 0.25। तर बघा हा भाग जाणाऱ्याला 3 ना, 25 त्रिक 75, आणि 3 ने जर मल्टिप्लाय केलं तर येणार आहे 0.09। ओके, तर ऑप्शन नंबर आपला काय येणार, ऑप्शन नंबर सी। तर सिंपल आहे, फक्त बेसिक लक्षात ठेवा, बेसिक रिलेशन लक्षात ठेवा। फुल लोड टॉर्कचं काय रिलेशन आहे हे लक्षात ठेवा, स्लिप सोबत आणि रेजिस्टन्स सोबत। त्यानंतर हा बी फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे, टॉर्क हा डायरेक्टली प्रोपोर्शनल सप्लाय व्होल्टेजच्या स्क्वेअरला, याच्यावर बी खूप सारे क्वेश्चन्स येतात। त्यानंतर हा रेशो लक्षात ठेवा, स्टार्टिंग करंट डिवाइड बाय फुल लोड करंट चा स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय फुल लोडची स्लिप इज इक्वल टू काय बनव, स्टार्टिंगचा टॉर्क डिवाइड बाय फुल लोड टॉर्क। तर ह्या रेशोवरती बी खूप सारे क्वेश्चन्स डिझाईन होतात, तर हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला। ओके, डन। नेक्स्ट बघूया आपण, तर 25 नंबरचा क्वेश्चन आहे, स्टार्टिंग टॉर्क ऑफ 8
80 न्यूटन मीटर इज डेव्हलप इन इंडक्शन मोटर बाय अँड ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर विथ टॅपिंग. तर 30% टॅपिंगला काय आलं की आपला 80 न्यूटन मीटरचा टॉर्क डेव्हलप झालाय. त्याच्यानंतर बघा पुढे काय म्हणतोय, with tapping 30%. If the tapping of auto transformer starter is 60%, then what is the starting torque? बघा आता काय केलं तुम्ही, टॅपिंग वाढवली आहे, 60% केली आहे सप्लाय व्होल्टेजच्या, तर ऑब्विसली आपला टॉर्क जो आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो स्टार्टिंग टॉर्क व्होल्टेजच्या स्क्वेअरला. तर बघा इथे दोन सिच्युएशन दिल्या आपल्याला की टॉर्क तोच आहे, टॉर्क काय होणार असं दिलं आपल्याला T2, तर T2 काय होणार आणि T1 आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, हा T1 आहे, आपल्याला माहिती आहे V2च्या स्क्वेअरला प्रोपोर्शनल असणार आणि हा V1च्या स्क्वेअरला प्रोपोर्शनल असणार. आता V2 काय आहे की V2 तुमचा झाला आहे 0.6% कोणाच्या Vच्या जे सप्लाय व्होल्टेज आहे, हा 0.3% होता Vच्या आणि होलचा स्क्वेअर येणार मल्टिप्लाइड बाय, ठीक आहे, मल्टिप्लाय पहिले याला करू आपण. तर बघा हे V कॅन्सल होणार. आता हा डबल झालाय, हा 1/2 येणार, 2चा स्क्वेअर येणार तुमचा 4, हा टॉर्क इकडे डिवाइडला आहे, इकडे जाणार तो मल्टिप्लायला, सिंपल काय होणार तुमचा 4% होणार. ओके, तर अशा प्रॉब्लेमचे तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला सवय लावून घ्यायचे. अशाच पद्धतीचे प्रॉब्लेम एक्झाममध्ये विचारता. 8 × 2 = 8 × 24 8 × 32 न्यूटन मीटर. ऑप्शन नंबर डी. अशा पद्धतीचे टॉर्क विचारता की 2% झाल्याने काय होणार, 3% वाढल्याने काय होणार. तर सिंपल एक फंडा लक्षात ठेवा की डायरेक्ट रिलेशन कसं आहे स्क्वेअरला. तर बघा हा काय केला, पहिले 30% होता, आता 60 केला, डबल केला, मग डबल केला तर बरोबर ना, डबल केला तर डबलचा स्क्वेअर काय येणार 4 टाइम्स येणार ना T1चा स्क्वेअर, सिंपल. तर ऑब्विसली 4 टाइम्स होणार टॉर्क. डायरेक्ट रिलेशन आहे दोघांमध्ये, डबल करणार व्होल्टेज, तर टॉर्क बी 4 टाइम्स होणार. 26 नंबरचा क्वेश्चन बघा काय म्हणतोय. क्वेश्चन असा की when the applied rated voltage per phase is reduced 1/2. तर तुम्ही काय केलं, व्होल्टेज रिड्यूस केलंय, V2 = काय करून टाकलंय 1/2 केलंय कोणाच्या V1च्या. दोन सिच्युएशन घ्यायच्या आणि सिंपल इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहिण्याचा ट्राय करायचा. ओके, स्टार्टिंग टॉर्क ऑफ 3 फेज स्क्वेरल केज इंडक्शन मोटर बिकम. आता ओबियसली स्टार्टिंग टॉर्क काय होणार तुमचा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे व्होल्टेजच्या स्क्वेअरला, V2च्या स्क्वेअरला प्रोपोर्शनल ना, V2ची व्हॅल्यू ही आहे. तर बघा V2ची व्हॅल्यू काय 1/2 V1 आहे, स्क्वेअर करा, तर काय होणार पहिल्यापेक्षा 1/4 ना कमी होऊन जाणार. पहिला Vचा स्क्वेअर होता है ना, पहिला T1 काय होता तुमचा Vचा स्क्वेअर होता ना, V1चा स्क्वेअर आता काय झालंय तुमचं 1/4 ना कमी झालंय. तर ऑब्विसली काय होणार, रिड्यूस होणार तुमचा 1/4 ना. बघा असं जर शब्द असतं तिथं रिड्यूस बाय, तर रिड्यूस्ड बाय म्हणलं असतं ना, तर ऑब्विसली तुम्हाला 4 टाइम्स करावं लागलं असतं. रिड्यूस बाय म्हणजे ऑलरेडी 1 बोललाय तो, 1 किती, रिड्यूस बाय 4, तर 4 टाइम्स रिड्यूस होणार. पण इथे काय केलंय की बिकम शब्द बघा, शब्द वाचायचे नीट, मोटर टॉर्क बिकम, तर बिकम काय होणार 1/4 होणार इनिशियल व्हॅल्यूचा 1/4. बिकम जर एक शब्द बदलला असतं तिथं तर रिड्यूस बाय तर 4 टाइम्स आला असतं इनिशियल व्हॅल्यू रिड्यूस बाय, और इन्क्रीज बाय म्हणलं असतं तर 1/4 ना इन्क्रीज झालं, 1/4 ना इन्क्रीज म्हणजे डिक्रीज झालं 4 टाइम्स. तर हे 100% शब्द नाव चेंज करता एक्झामिनर, तर तुम्हाला व्यवस्थित मिस्टेक नाही करायची, नाही तर आपल्या सिली मिस्टेकमुळे ना इतका अभ्यास करून काही फायदा होत नाही. थोडासा सिली मिस्टेकमुळे मार्क्स जाता, तर इथं तुम्हाला प्रॅक्टिसेस कामाला येणार आहे. थोडी तुम्हाला वर्डिंगची प्रॅक्टिस पाहिजे, त्यासाठी खूप सारे MCQs अटेम्प्ट करा. प्रिव्हियस इयरचे तुमचे मिस्टेक मिनिमाइज होऊन जाणार. ठीक आहे, चलो. तर याच्यामध्ये बाळांनो लक्ष द्या, इथं तुम्हाला बिकम म्हटले, टॉर्क बिकम 1/4 ऑफ इनिशियल व्हॅल्यू, तर ऑप्शन नंबर काय येणार तुमचं बी. ऑप्शन नंबर बी येणार क्वेश्चन नंबर 26चा. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. बघा 27 नंबरला म्हटलंय की द रिक्वायर्ड लोड टॉर्क लाईन इंटरसेक्ट द रिझल्टंट टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ 3 फेज स्क्वेरल केज इंडक्शन मोटर ॲट पॉइंट P, Q and R as shown in figure below. Which are the stable operating point? स्टेबल ऑपरेटिंग पॉईंट झाले, तर बघा बाण जे तुमच्या मोटरच्या लोड टॉर्कमध्ये चेंजेस होतो विथ रिस्पेक्ट टू टाईप, तसाच टॉर्क आपल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक टॉर्कमध्ये पण झाला पाहिजे. ठीक आहे, पण ही मेथड थोडीशी कॉम्प्लेक्स आहे, याच्यामध्ये कर्व आपल्याला काढावा लागता आणि त्याच्यावर सांगतो. त्याच्यापेक्षा बेस्ट मेथड काय आहे लक्ष द्या बाण, सिंपल तुमच्याकडे स्पीड वाढले ना, बघा आपला लोड वाढणार ना, लोड वाढला आपला, स्टेबल पॉईंट कोणाला म्हणायचं, लोड वाढला तर आपला टॉर्क वाढला पाहिजे.
सिंपल. लोड वाढला तर आपला टॉर्क काय व्हायला पाहिजे, वाढायला पाहिजे. कारण की लोड वाढल्यावर आपल्या मशीनमध्ये टॉर्कची गरज असते, पण नॅचरली आपला टॉर्क वाढला पाहिजे. मग काय करायचं बाळांनो, सिंपल आहे. लोड वाढला तर तुमची स्पीड कमी होणार. नॅचरली गोष्टी काय होणार लक्ष द्या. लोड इन्क्रीज करायचा, लोड इन्क्रीज केला, स्लिप काय करा, डिक्रीज करा. स्लिप डिक्रीज म्हणजे काय होणार, इकडे शिफ्ट होणार ना करू आपला, लेफ्ट हँड साईडला शिफ्ट होणार. हे बघा इकडे शिफ्ट होणार लेफ्ट हँड साईडला, कारण इकडे स्पीड वाढत चालली ना, हे दाखवली आपल्या स्पीड. तर स्पीड कमी झाली तर टॉर्क काय व्हायला पाहिजे, नॅचरली वाढायला पाहिजे. मग जर टॉर्क वाढत असेल तर बाळांनो स्लोप पॉझिटिव्ह येणार तुमचा. तर सिंपल एक टॉर्क वाढला पाहिजे आपला. तर बघा कोणत्या पॉईंटला वाढतंय टॉर्क. असं नाही झालं तर बाळांनो, असं जर झालं तर स्टेबल म्हणायचं, हे स्टेबल ऑपरेशन आहे. जर याच्या विरुद्ध झालं, लोड वाढतोय तुमचा, स्पीड तर कमी होणार, याच्यात काही वादच नाही आहे नॅचरली, पण त्यात अजून टॉर्क कमी झाला तर मग प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकता. बघा लोड वाढला म्हणजे टॉर्कची गरज आहे मशीनला, तर मशीन अनस्टेबल होऊन जाणार त्या केसेसमध्ये. तर बघा हा जो आर पॉईंट याच्यामध्ये काय सिच्युएशन आहे बघा, एकदा चेक करा काय होतं याच्यामध्ये. बघा हा मोटर इथं रन करते, बरोबर आहे, पण काय आलं की मशीनचा लोड वाढला, स्पीड कमी होणार. तर स्पीड कमी झाली बघा, टॉर्क वाढतोय मशीनमध्ये, नवीन स्टेडी स्टेट पॉईंट भेटणार याला. तर सिंपल आहे, टॉर्क काय आला तुमचा वाढायला लागलाय, ऑटोमॅटिक होतं सगळं, राईट. तर ऑब्विसली जो हा तुमचा आर पॉईंट आहे, हा काय तुमचा स्टेबल पॉईंट आहे. सिंपल. याच्यामध्ये काय होतं दिसतंय की तुमचा जेव्हा लोड वाढणार तर मशीन शिफ्ट होणार या साईडला, इकडे शिफ्ट होणार. तर सिंपल, ओके. तर सिंपल का बघायचं तुम्हाला की लोड वाढवायचा आहे, स्पीड कमी होणार ऑटोमॅटिक नॅचरली, तर टॉर्क आपला वाढला पाहिजे स्टेबलसाठी. नसेल वाढत तर अनस्टेबल असणार हा रिजन, ठीक आहे. सिंपल एवढं करा. बाकी ह्याच्यावर मी करू शकता तुम्ही, पण हे थोडेसे कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे. त्यापेक्षा हे सिंपल आहे की लोड वाढून बघा, स्पीड कमी करून बघा. स्पीड तर कमी होणारच आपली, त्यात काही वाढ नाही आहे. बघा टॉर्क वाढतोय का, टॉर्क वाढत असेल तर मग काय प्रॉब्लेम आपल्याला, काही प्रॉब्लेम नाही आहे, स्टेबल पॉईंट आहे. क्यू जवळ येऊन बघा. आता क्यू जवळ जर आले बघा तुम्ही, तर बघा इथं मोटर रन करते. तुम्ही जर बघितलं इथं मोटर रन करते ह्या पॉईंटला. आता जर मोटर तुमची थोडी जरी स्पीड कमी झाली, लोड वाढला, तर बघा अजून टॉर्क कमी होते. टॉर्क आहे ना ह्या ऍक्सिस वरती, टॉर्क इकडे, तर टॉर्क कमी होताना दिसतोय बघा, टॉर्क कमी झाला अजून. तर ऑब्विसली काय ना, हा अनस्टेबल आहे, अनस्टेबल पॉईंट आहे हा क्यू. का, कारण की बघा सरळ असा आहे कर, बघा हा क्यू येतं आणि सरळ खाली येताना असं आहे. तर तुम्ही जर बघितलं इकडे जर समजा इथं स्पीड आहे, स्पीड कमी झाली तिकडे शिफ्ट होणार आपला करू. तर स्पीड केव्हा कमी होणार बाळांनो, तर स्पीड जेव्हा कमी होणार जेव्हा लोडची रिक्वायरमेंट वाढणार आपल्या. मग लोड वाढला तर स्पीड कमी झाली, अजून टॉर्क कमी झाला, हे तर एकदम अनस्टेबल आहे ना, हे अनडिझायरेबल आहे. असं नको व्हायला होतं, राईट, असं नको व्हायला पाहिजे. तर सिंपल अनस्टेबल आहे ना. आता पी पॉईंटला बघूया आपण काय होतं, तिकडे लक्ष द्या. पी पॉईंटला काय होतं बघा, सिंपल यार, एकच करायचा फंडा मित्रांनो. इथं पी आहे ना, बस पी आहे, ठीक आहे. तर इथं रन होती मोटर, बघा स्पीड कमी करा, पण टॉर्क वाढताना दिसतोय तुम्हाला, टॉर्क वाढताना दिसतोय ऑब्विसली, ओके. हे डीप आलाय तुमचं 7th ऑर्डर हार्मोनिक्समुळे. याच्यात काही घेऊन नाही आपल्याला, स्टेबल अनस्टेबल विचारलाय तर बस सांगायचं स्टेबल कुठे अनस्टेबल कुठे. तर इथं बघा काय केलं तुम्ही, लोड वाढवला, स्पीड कमी झाली, तर टॉर्क वाढला. मग अजून काय पाहिजे आपल्याला, बस एवढंच पाहिजे होतं. स्टेबल आहे, 100% स्टेबल आहे. पी स्टेबल आहे, आर स्टेबल आहे, पी आणि आर. तर विचारलं तर आपल्याला कोणकोणते पॉईंट स्टेबल आहे, तर पी आणि आर स्टेबल आहे, तर ऑप्शन नंबर सी येणार. सिंपल. बाकी काही डोक्याला ताण घ्यायचा नाही याचा, ठीक आहे. हे मेथड तुम्हाला करायचं असेल तर करू शकता तुम्ही, ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. बघा विच ऑफ द पॉइंट ऑन टॉर्क स्लिप कर्व ऑफ इंडक्शन मोटर रिप्रेझेंट ऑपरेशन ॲट स्लिप ग्रेटर दॅन 1. तर ग्रेटर दॅन 1 सांगितली स्लिप. तर बघा जो टॉर्क स्लिप कॅरेक्टरिस्टिक्स आहे आपले लक्ष द्या, 3 रिजन मध्ये आपले काम करते. तर पहिला एक आहे ना मोटरिंग मोड आहे, मोटर म्हणून काम करते. दुसरा जनरेटर म्हणून काम करते, आणि तिसरा ब्रेकिंग मोड मध्ये असते. आपले ब्रेक लावले जर आपण तर ब्रेक बी करू शकतो आपण मोटरला, ठीक आहे. या केसेस मध्ये आपल्याला काय करावं लागेल, रोटरला काय करावं लागेल ना, मायनस करावं लागेल, उलट्या दिशेने फिरावं लागेल. आपली रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड चेंज करावं लागेल, तर मग आपली मोटर उलट्या दिशेने फिरणार, तर ब्रेक लागणार, ऑटोमॅटिक थांबणार आपली मोटर, ओके. मोटरिंग मोड मध्ये बघा हा येणार आहे ना लेस दॅन पाहिजे NS तर CMF इंड्यूस होणार. तर आपली स्लिपची रेंज येणार तुमची बघा 0 पासून तर
1 पर्यंत, याला मोटरिंग मोड म्हणतात. ओके, जनरेटिंग मोड मध्ये काय होणार की NR ची स्पीड आहे ना ग्रेटर दॅन पाहिजे NS च्या. सिंक्रोनस स्पीड पेक्षा जास्त फिरवायचे तुम्हाला तर स्लिप काय होणार बघा तुमची NS - NR आहे, तर ही स्पीड बघा जास्त आहे. आता तर ही मोठी संख्या समजा ही 1600 आणि ही 1500, तर 1500 तुम्ही मायनस केले 1600 तर स्लिप मायनस होणार ना तुमची. ऑब्व्हियसली स्लिप काय असणार निगेटिव्ह असणार, स्लिप असणार तुमची निगेटिव्ह. मग निगेटिव्ह काय असते यस असणार तुमचा लेस दॅन 0. 0 पेक्षा म्हणजे निगेटिव्ह होऊन जाणार तुमची स्लिप, 0 पेक्षा लहान असणार. 0 पेक्षा लहान म्हणजे निगेटिव्ह आहे ना. निगेटिव्ह काय होणार स्लिप जेव्हा येणार जी रोटरची स्पीड आहे ती मोर दॅन असणार सिंक्रोनस स्पीड, तेव्हाच तो रोटर म्हणून काम करणार आणि उर्वरित दिशेने पॉवर सप्लाय करणार. पॉवर घेणार नाही, पॉवर प्रोव्हाइड करणार, ऍक्टिव्ह पॉवर प्रोव्हाइड करणार. हा रिॲक्टिव्ह पॉवर घेणार कारण की याला फ्लक्स सेट करायला रिॲक्टिव्ह पॉवर पाहिजे, पण ऍक्टिव्ह पॉवर सप्लाय करणार मात्र. ठीक आहे, तर हा जनरेटिंग मोड आहे. त्याच्यानंतर हा ब्रेकिंग मोड मध्ये काय होतं बघा NS मायनस आणि हा मायनस होणार, उलट फिरणार ना मोटर, तर NS मायनस प्लस होणार इथं. मग प्लस झालं तर स्लिप काय होऊन जाणार तुमची समजा हा बघा सिंक्रोनस स्पीड आपली 1500, रोटरची स्पीड 1000 आहे आपली, डिवाइड बाय 1500 केलं तुम्ही तर बघा काय होते 1500 2500 होणार आहे. 1500 2500 आणि 1500 बघा हे 1500 का 1500 तर 1च्या प्लस येते, तर ही काय आली ग्रेटर दॅन 1 झाली तुमची स्लिप. यस काय झालं तुमचा ग्रेटर दॅन 1 झाला, 1 पेक्षा मोठी झाली है ना, 1 पेक्षा मोठी झाली ग्रेटर दॅन 1. तर हा रिजन असतो आपला ग्रेटर दॅन 1, त्याला ब्रेकिंग रिजन म्हणतो आपण. त्याला काय म्हणतो आपण ब्रेकिंग रिजन. ब्रेकिंग तर इथं ब्रेकिंग करतो आपण मोटरची, तर इथं येणार काय होऊन जातो निगेटिव्ह होऊन जातो. येणार निगेटिव्ह झाल्यामुळे आपली जी स्लिप आहे ती ग्रेटर दॅन होती 1 पेक्षा मोठी होती. तर स्लिप 1 पेक्षा का मोठी झाली कारण की NS मायनस येणार ना प्लस होऊन गेलं. सरळ स्लिप काय आली इथं NS प्लस NR डिवाइड बाय NS. सिम्पल. या केसेसमध्ये निगेटिव्ह झाली स्लिप, तर इथं हा जनरेटिंग मोड आहे, जनरेटर म्हणून काम करतं. इथं निगेटिव्ह स्लिप आणि इथं बघा 0, इथं समजा 1 आहे सुरुवातीला, इथं 1 असते स्लिप कारण की NR इथं 0 आहे, स्पीड 0 म्हटल्यावर स्लिप काय असणार 1 असणार. NS मायनस NR 0 तर स्लिप NS अपॉन NS 1 होणार. तर इथं 1 आहे स्लिप, इथं मोर दॅन 1 आहे आणि इथून 1 पासून आणि इथं बघा NS इज इक्वल टू NR आहे. इथं कोणतंही ऑपरेशन नाही आहे, म्हणून या मोटरला असिंक्रोनस मशीन म्हणतो आपण. म्हणून त्या मोटरला असिंक्रोनस मशीन म्हणतो. इथे EMF इंड्यूस होत नाही ना रोटरमध्ये, एक तर सिंगली फेज मोटर आहे, रोटरला सप्लाय नाही आहे, तर मग स्टेटरला सप्लाय दिला त्याच्यातला EMF केव्हा इंड्यूस होणार जेव्हा एक रिलेटिव्ह स्पीड असणार दोघांमध्ये. जर दोघे एका स्पीडला फिरायला लागले स्टेटर आणि रोटर, मग EMF इंड्यूस नाही होणार, टॉर्क पण इंड्यूस नाही होणार, काहीच नाही. ना जनरेटिंग मोड, ना मोटर ना मोड, ना ब्रेकिंग मोड, काहीच नाही, ऑपरेशनच नाही. सिंक्रोनस स्पीडला ऑपरेशनच नाही इंडक्शन मोटरचं, म्हणूनच ना याला असिंक्रोनस मशीन पण म्हणतात. लक्षात ठेवायचं, विचारणार तुम्हाला एक्झाममध्ये की इंडक्शन मोटरला का असिंक्रोनस मशीन म्हणतात. ठीक आहे, तर सिंपल इथं काही ऑपरेशन नाही आहे, पण इथून इथपर्यंत काय मोटरिंग आहे, हे मोटरिंग मोड आहे. तर तुम्हाला क्वेश्चन असा होता की विच ऑफ द पॉइंट स्लिप टॉर्क कॅरेक्टरिस्टिक्स इंडक्शन मोटर रिप्रेझेंट ऑपरेशन ग्रेटर दॅन 1, तर ऑब्व्हियसली W येतो. तर इथं बघा W काय ब्रेकिंग मोड आहे, ब्रेक करतो आपण मोटरला, थांबवते. ब्रेक म्हणजे काय असणार स्लिप ग्रेटर दॅन 1 असणार, येणार असणार मायनस, तर मायनस मायनस होऊन जाईल प्लस. आता हा Z काय Z जनरेटिंग मोड, जनरेटिंग मोड आहे, इथं मोटर पॉवर जनरेट करते आणि स्लिप काय निगेटिव्ह आहे, तर काय असणार ती लेस दॅन 0 असणार, 0 पेक्षा लहान असणार आणि निगेटिव्ह असणार स्लिप, कारण की NR झालाय मोठा कोणापेक्षा NS पेक्षा. मोटरिंग मोडमध्ये वाहनं 0 पासून तर 1 पर्यंत लाय करणार. 1 पेक्षा लहान असणार, 1 पेक्षा लहान पण 0 पेक्षा मोठी, पॉझिटिव्ह असणार, बेसिकली पॉझिटिव्ह असणार स्लिप. पॉझिटिव्हिटी इकडे बी आहे पण इकडं ग्रेटर दॅन 1 आहे, तर ते ब्रेकिंग मोड आहे. सिम्पल. तर आय होप तुम्हाला हा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल. तर हा डायग्राम लक्षात ठेवा बानू, इकडे ब्रेकिंग मोड सेकंड क्वाड्रंटमध्ये, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये तुमचा आहे तुमचा यो मोटरिंग मोड आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये जनरेटिंग मोड. ठीक आहे, फोर्थ क्वाड्रंटमध्ये जनरेटिंग मोड, थर्ड क्वाड्रंटमध्ये कोणतंही ऑपरेशन नाही आहे. ठीक आहे, नेक्स्ट मध्ये बघा, इफ द लोड ऑन इंडक्शन मोटर इज इन्क्रीज. ओके, लोड इन्क्रीज केलाय, तर ऑब्विसली लोड इन्क्रीज केलाय तुम्ही फ्रॉम नो लोड टू फुल लोड, नो लोड पासून तर फुल लोड पर्यंत. ओके, तर इट्स स्लीप अँड पॉवर फॅक्टर विल बी. ओके, आता याच्यात काय सांगितलं की स्लीप आणि पॉवर फॅक्टर वरती काय परिणाम होणार असं सांगितलंय. ओके, तर लक्ष द्या, जर स्लीप आहे ना बाळांनो, लक्ष द्या,
स्लिप काय असतं ना, स्लिप हे उलट प्रोपोर्शनल आहे NS मायनस NR ला. बघा लोड लावला तुम्ही तर NR डिक्रीज होणार. समजा आता पहिली स्पीड होती आपली 1500 RPM पकडू आपण सिंक्रोनस स्पीड, आणि नो लोड स्पीड होती 1490, ऑलमोस्ट सिंक्रोनस जवळ होते. तर इथे काय येणार, रिलेटिव्ह स्पीड येणार 10 आणि डिवाइड बाय 1500 होणार इकडे तुमची, है ना. काहीतरी स्लिप येणार इथं एकदम 0 पॉईंट जस्ट काहीतरी 0.1 काहीतरी येणार, है ना. एकदम छोटीशी स्लिप आहे. आता काय आलं की स्पीड जर तुमची स्पीड काय आली, कमी व्हायला लागली. लोड वाढला ना, लोड वाढवला तुम्ही, तर स्पीड झाली तुमची आता 1450. तर इथं वरती संख्या काय येणार, 10 नाही येणार. आता काय येणार, इथं 50 येणार. तर ऑब्विसली स्लिप काय तुमची वाढते. तर लक्षात ठेवायचं, स्पीड तुमची कमी झाली तर स्लिप काय होते, वाढते. स्लिप वाढते. स्लिप म्हणजे काय, डिफरन्स आहे दोघांमधला ना. आता तिथे बघा डिफरन्स 10 आला, स्पीड जास्त होती तर डिफरन्स कमी आला, स्लिप कमी आहे. कारण की रोटरची स्पीड जास्त आहे, लोड नाही ना मोटारवर, रिकामी फिरते. तर ऑब्विसली लोडची स्पीड असणार तुमची जास्त. नो लोड स्लिप किती असते, 1% असते. ऑलमोस्ट रोटरना सिंक्रोनस स्पीड जवळ फिरतं. आणि जसं जसं लोड वाढतं तर स्पीड कमी होती मोटरची, आणि दोघांमधला डिफरन्स पण वाढत जातो. NR आणि NS मधला जो डिफरन्स आहे वाढत जातो आणि स्लिप वाढते आपली. तर इथे काय होणार, स्लिप वाढणार. आणि तुम्हाला मी सांगितलं होतं की आउटपुट किंवा लोड जसं जसं वाढला तर सुरुवातीला काय होतं, आपला पॉवर फॅक्टर बी वाढतो आणि नंतर काय होतं, एक मॅक्सिमम अटेंड करतो आणि नंतर परत कमी व्हायला लागतो. तर ही मॅक्सिमम व्हॅल्यू पॉवर फॅक्टरची. तर लक्षात ठेवायचं पॉवर फॅक्टरचा आणि हा कर्व लोडचा. तर लोड वाढला पॉवर फॅक्टर वाढणार इनिशियली, कुठपर्यंत वाढणार, 90% जो लोड लावला आपण रेटेड लोड तिथपर्यंत. 90%च्या वर परत कमी व्हायला लागणार. फुल लोड नंतर बी कमी कमी व्हायला लागणार. तर लक्षात ठेवायचं इथं पहिल्या सुरुवातीला काय होतं, इन्क्रीज होतो आपला पॉवर फॅक्टर. तर स्लिप पण इन्क्रीज होणार आणि आपला इथे काय होणार, तुमचा पॉवर फॅक्टर पण इन्क्रीज होणार. बघा इथे सिंपल फंडा काय, लोड वाढला, स्पीड NR काय होणार तुमची, कमी होणार. आता NR कमी झाली तर स्लिप काय आली तुमची, वाढली. स्लिप डिफरन्स आहे ना बानो, डिफरन्स वाढला ना. आता स्पीड कमी झाली म्हणल्यावर 1490 वरून 1450 वर आली, स्लिप वाढणार तुमची. आणि पॉवर फॅक्टर बी इनिशियली वाढतो. ठीक आहे, पॉवर फॅक्टर पण वाढतो तुमचा, इम्प्रूव्ह होतो लोडिंग लावल्यावरती. चला नेक्स्ट बघूया. तर इथे म्हणलं की द व्होल्टेज ॲक्च्युअली यूज्ड फॉर सेटिंग अप ऑफ द युजफुल फ्लक्स इन एअर गॅप ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर इज. तो व्होल्टेज कोणता यूज होतो, तर बघा इथं जे स्टेटरमध्ये रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस होते आपली. इथं स्लॉट असतं आणि इथं वाइंडिंग असते 3 फेजची बॅलन्स वाइंडिंग, 120 डिस्प्लेस केलेली असते एकमेकांपासून. तर आपण हा सप्लाय व्होल्टेज देतो, त्या व्होल्टेजमुळे होतं काय, इथं करंट फ्लो होतो, करंटमुळे फ्लक्स सेट होता आणि एक रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड बनते. रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड बनते, बाण लक्षात ठेवायचा, RMS म्हणतो आपण त्याला. ती रोटेट होते सिंक्रोनस स्पीडला. सिंक्रोनस स्पीडचा फॉर्म्युला आहे 120F डिवाइड बाय P. तर पूर्ण हे जे मॅग्नेटिक फ्लक्स आहे, हे मॅग्नेटिक फ्लक्स कोणा सेट केले, ते सप्लाय व्होल्टेजनं सेट केले, लक्षात ठेवायचं. ओके. आणि मग रोटरमध्ये करंट इंड्यूस होतं आणि हे टॉर्क कशामुळे प्रोड्यूस होतं की रोटरचे फ्लक्स नॉर्थ पोल आणि साऊथ पोल आणि स्टेटरचे फ्लक्स येणार परत. स्टेटरमध्ये पण सप्लाय येतं, स्टेटरचे फ्लक्स एकमेकांना इंटरॅक्ट होता, नॉर्थ असेल साऊथ असेल, दोन फील्डशिवाय फ्लक्स इंड्यूस नाही होणार. हे फ्लक्स आहे, हा करंट आहे आणि ह्या दोघांमध्ये इंटरॅक्शन होणार आणि टॉर्क प्रोड्यूस होणार. तर सिंपल आहे, हे अप्लाय व्होल्टेजवर डिपेंड आहे. अप्लाय व्होल्टेजनं सेट केले तुम्ही, जे सप्लाय करणार तुम्ही किंवा अप्लाय करणार व्होल्टेज स्टेटरला, ते स्टेटरमध्ये काय होणार, तुमच्या एअर गॅपमध्ये रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड सेट होणार, फ्लक्स सेट होणार. तर एअर गॅपमध्ये जे फ्लक्स असतात ते डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे सप्लाय व्होल्टेजला. इथून तुम्ही ही इक्वेशन पण लक्षात ठेवत चालेल. E1 इज इक्वल टू काय असतं तुमचा 4.44 फ्लक्स फ्रिक्वेन्सी नंबर ऑफ टर्न्स. बाकीच्या गोष्टी सिंपल आहे, कॉन्स्टंट आहे. तर हा E1 आहे व्होल्टेजवर डिपेंड आहे आणि हा फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहे. तर V/F वर फ्लक्स डिपेंड असतो, लक्षात ठेवायचं तुम्हाला. इथे बघा, विच ऑफ द फॉलोइंग पॅरामीटर in induction motor influences the magnetizing reactance. मॅग्नेटायझिंग रिॲक्टन्स म्हणजे हा X ऑफ मॅक्सिमम एक्सटेंट. सगळ्यात जास्त कशावर एक्सटेंड होतो, तर बघा पहिला ऑप्शन आहे ॲक्सियल लेंथ ऑफ रोटर स्टॅक, ॲक्सियल लेंथ ऑफ स्टेटर स्टॅक, रेडियल लेंथ ऑफ एअर गॅप. तर बाण हे एअर गॅपवर डिपेंड असतो. जो बी लिकेज फ्लक्स रिॲक्टन्स असतो आपला तो एअर गॅपवर आहे. जर एअर गॅप वाढवला आपण तर लिकेज होणाऱ्या फ्लक्सची संख्या वाढणार ऑब्विसली, तर रिॲक्टन्स पण वाढणार. लक्षात ठेवायचं, हा एअर गॅपवर डिपेंड आहे. लक्षात ठेवायचं, एअर गॅप जर वाढला
तर तुमचे फ्लक्स रिड्यूस होणार आणि फ्लक्स रिड्यूस झाले की मग एक तो एक्स्ट्रा करंट घेणार, त्याला आपण मॅग्नेटायझिंग करंट म्हणतो. मॅग्नेटायझिंग करंट घ्यायला लागला तर पॉवर फॅक्टर कमी होऊन जाणार, कारण की बघा पॉवर फॅक्टर हा साईन आहे ना, इमॅजिनरी पॉवर आहे ही साईन आहे, तर हा अँगल वाढणार ना आपला. बघा हा ऍक्टिव्ह पॉवर आहे, ऍक्टिव्ह कंपोनंट W आहे आणि हा IM रिॲक्टिव्ह कंपोनंट आहे, हा वाढला तर पॉवर फॅक्टरचा अँगल वाढणार. अँगल वाढला तर पॉवर फॅक्टर काय होणार, कमी होणार तुमचा. सिंपल लक्षात ठेवायचं तुम्हाला. तिकडे बघा काय म्हटलंय, असर्शन दिलंय आपल्याला, अंडर V/F कंट्रोल ऑफ इंडक्शन मोटर द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ डेव्हलप्ड टॉर्क रिमेन्स कॉन्स्टंट. ओके. अंडर द वाइड रेंज ऑफ स्पीड इन सब सिंक्रोनस रिजन. तर V/F मध्ये काय होतंय की तुमचा मॅक्सिमम व्हॅल्यू जी डेव्हलप केलेल्या टॉर्कची ती कॉन्स्टंट राहते. करेक्ट आहे एकदम, कारण की कशावर डिपेंड तुमची K E2² डिवाइड बाय 2x2 आणि हा x2 कशावर डिपेंड आहे, फ्रिक्वेन्सीवर. पण आपण V/F कॉन्स्टंट ठेवलाय. व्होल्टेजचा रेशो, तर जे डिमांड आहे आपली फ्लक्सची डिमांड आहे एअर गॅप मध्ये ती सेम आहे, कॉन्स्टंट आहे. तर डेफिनेटली काय होते की अंडर V/F रेशिओ जे मॅक्सिमम व्हॅल्यू आहे ती टॉर्कची ती काय होते, रिमेन कॉन्स्टंट राहते कोणत्याही स्पीडला. एकदम करेक्ट आहे. बघा दुसरं काय रिजन आहे, तर रिजन आहे की मॅग्नेटिक फ्लक्स इज मेंटेन ऑलमोस्ट कॉन्स्टंट. येस करेक्ट आहे. बघा मॅग्नेटिक फ्लक्स काय आहे की तुमचा E जो EMF इंड्यूस जो आहे तो आहे तुमचा 4.44. ट्रान्सफॉर्मरचाच घ्यायचा, फक्त एक फॅक्टर ऍड होणार इथं KW, वाइंडिंग फॅक्टर ऍड होणार, कारण वाइंडिंग डिस्ट्रीब्युटेड आपली नंबर ऑफ टर्न्स. तर बघा इथून जर फ्लक्स घेतला तुम्ही तर हा फ्लक्स डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे व्होल्टेजला, आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे फ्लक्सला, फ्रिक्वेन्सीला. जर हा रेशो तुम्ही कॉन्स्टंट ठेवला तर तुमची जी फ्लक्सची डिमांड ती कॉन्स्टंट राहणार. कळालं? त्याच्यामुळे काय होणार की फ्लक्सची डिमांड कॉन्स्टंट राहिली तर मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ टॉर्क जे बी असणार ती पण कॉन्स्टंट राहणार. तर हे याचा ऑप्शन नंबर येणार की बोथ ए, आणि रिझन पण त्याचं बरोबर आहे की तुम्ही V/F रेशो कॉन्स्टंट का ठेवता, कारण त्याचं कारण आहे की तुम्हाला मॅक्सिमम डिमांड जी आहे फ्लक्सची ती तुम्हाला कॉन्स्टंट ठेवायची आहे. जर तुम्ही कमी केला हा तर फ्लक्स वाढणार, आणि फ्लक्स वाढवण्यासाठी कोणता मॅग्नेटायझिंग करंट लागणार आपला. मॅग्नेटायझिंग करंट लागला की कॉस फाय काय होणार तुमचा, कमी होणार. मग पॉवर फॅक्टर कमी झाला तर टॉर्क कमी होणारच ना, कारण की जो टॉर्क आहे हा डायरेक्टली प्रोपोर्शनल ऍक्टिव्ह पॉवरला, VI cos फाय. ऍक्टिव्ह पॉवरच नाही तर मग डेव्हलप कसं होणार टॉर्क, ऑब्विसली कमी होणार. तर लक्षात ठेवायचं तुम्हाला V/F कॉन्स्टंट ठेवून आपण काय करतो की जी मॅक्सिमम डिमांड आहे आपल्याला फ्लक्स सेट करायची एअर गॅपमध्ये ती डिमांड कॉन्स्टंट राहणार. ती कॉन्स्टंट राहिली की मॅग्नेटायझिंग करंट कॉन्स्टंट राहणार, आणि आपण काय करू शकतो खूप वाईड रेंज पर्यंत स्पीड कंट्रोल करू शकतो, अबोव रेटेड बिलो रेटेड दोन्ही पण. 33 नंबरचा क्वेश्चन आहे, इफ द फुल लोड स्पीड ऑफ 3 फेज 6 पोल 50 हर्ट्ज इंडक्शन मोटर इज 950 RPM, what is the its half load speed nearly equal to. ओके, आता फुल लोड स्पीड काय तुमची इकडे सिंपल आहे. ओके, आता स्पीड दिली तुम्हाला रोटरची काय दिली, NR इज इक्वल टू 950 RPM. पोल दिले तुम्हाला 6 आणि 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी येते. तुम्ही सिंक्रोनस स्पीड पाठच करून घ्यायची 120F डिवाइड बाय P. तर वरती 6 जर येते 6000 डिवाइड बाय पोल 6 घेतले तर होणार आहे 1000 RPM. ओके, बघा आता NR नेहमी लेस दॅन असतो ENS चा, ऑब्विसली याचा फॅक्ट आहे मोटरिंग मोडमध्ये. तर हे आन्सर नाही येणार तुमचं, आणि हे पण नाही येणार, कारण की मोटर सिंक्रोनस स्पीडला रन केलं तर काही ऑपरेशनच नाही राहणार. आता बघा काय म्हणतोय, तुमचा लोड वाढवलाय तुम्ही ना, इथे बघा लोड कमी केलाय, हाफ लोड केलाय तुम्ही फुल लोडवरून, ठीक आहे. तर लोड कमी झालाय, तर तुमचे लोड कमी झाल्याच्या नंतर स्पीड काय होणार तुमची, स्पीड तुमची वाढणार थोडीशी, ऑब्विसली स्पीड वाढणार. पण 950 येते तिथून पुढे जाणार तुमची, पण 1000 पर्यंत नाही राहणार, थोडंसं गॅप राहील. तर बघा कोणता ऑप्शन मॅच होते तुम्हाला, स्पीड वाढणार आहे कमी नाही होणार आहे, कारण की लोड तुम्ही काय केलंय हाफ लोडची विचारली आहे तुम्हाला, ही फुल लोड स्पीड आहे. 950 ही फुल लोडची स्पीड आहे ना, राईट. हाफ लोड टॉर्क प्रोड्यूस करते ही स्पीड. तुम्ही हाफ लोड केला तर ऑब्विसली तुमची स्पीड काय होणार, लोडच नाही लावला तर स्पीड वाढणार तुमची, वाढणार तर काय होणार, थोडीशी वाढणार, 975 होणार. ठीक आहे, सॉल्व करतायत तुम्हाला, हे सॉल्व बी केला तर तुम्ही फॉर्म्युला यूज करू शकता. स्लिप काढायची, स्लिप येणार तुमची NS मायनस NR डिवाइड बाय NS. तर काय येणार तुमची स्लिप, NS तुमचा 950
सॉरी 1000 आहे, 1000 आणि इथून काय करायचं तुम्हाला 950 मायनस करायचा डिवाइड बाय 1000, काहीतरी स्लिप भेटणार तुम्हाला इथं 50 डिवाइड बाय 1000 इतकी स्लिप भेटली. तर स्लिपला हाफ करा, हाफ लोड आहे तर ते स्लिप हाफ होणार तुमची, जे बी 50 डिवाइड बाय 1000 आहे त्याच्या हाफ होणार स्पीड. इथे ही स्लिप काढा, मग नंतर परत ह्या हाफची स्पीड काय येणार तुमची NS1 मायनस हाफ लोड एवढी स्लिप टाका त्याच्यात. ही जी आन्सर येणार त्याचा हाफ केल्याच्या नंतर तो ऑब्विसली जे आन्सर येणार ते टाका, तुम्हाला तेच आन्सर भेटणार. ओके, कॅल्क्युलेट जरी केलं तुम्ही तर बघा किती येते. 50 डिवाइड बाय 1000 0.05 येते, डिवाइड बाय 2 करा तिथे 0.025. सिंक्रोनस स्पीड 1000 आहे, 1 मायनस जर केलं आपण 0.025 किती येणार 1000 ब्रॅकेटमध्ये 1 मायनस 0 ते येते 975. सिंपल तेच आन्सर येतं. पण काय करायचं तुम्हाला कमी वेळात आन्सर आलं पाहिजे असं करायचं आहे. तुमचं कॉमन सेन्स लावायचं येतं की काय होणार म्हणून, राईट. ओके, सिंपल. बघा पुढचा क्वेश्चन काय म्हणते, विच वन ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट स्टेटमेंट. तर तुम्हाला सांगितलं रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डचा क्वेश्चन आहे. इन 3 फेज इंडक्शन मोटर रिझल्टिंग फ्लक्स. तर रिझल्टिंग फ्लक्स काय असतं, कॉन्स्टंट असतं, त्याचं मॅग्नेट्यूड किती असतं 3/2 फाय मॅक्स, एनी फेजचा फाय मॅक्स. आणि नेचर कसं असतं, रोटेट होते 60 डिग्री ना, प्लस मायनस होत राहतं, रोटेट होतं बा हे. ठीक आहे, रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड बनते. रोटेट होते कोणत्या स्पीडला, सिंक्रोनस स्पीडला. सिंक्रोनस स्पीडचा फॉर्म्युला आहे 120F डिवाइड बाय P. त्या स्पीडला रोटेट होतं आणि अँगलमध्ये 60 डिग्रीच्या अँगलनं फिरते, राईट. कारण की करंटची डायरेक्शन बदलते तो ऑब्विसली काय होणार तुमचा हाफ फिरणार. तर हे बघा ऑप्शन नंबर बी राईट आहे. 1.5 टाइम्स म्हणजे 1.5 पट असणार तुमच्या मॅक्सिमम व्हॅल्यूचा. ठीक आहे, बघा इथे काय म्हटलंय, इन इंडक्शन मोटर व्हॉट इज द रेशो ऑफ रोटर कॉपर लॉस अँड रोटर इनपुट. ते बघा रोटरला जे इनपुट आहे तुमचं एअर गॅप पॉवर असते, हे पी एअर गॅप पॉवर म्हणतो आपण त्याला. रोटरमध्ये जे लॉस असतात ते होतं तुमचे एस टाइम एअर गॅप पॉवर, कारण इथं ओमेगा एस आहे आणि मेकॅनिकल पॉवर जेव्हा डेव्हलप होती तर ओमेगा आर येतं. ओमेगा एस आणि ओमेगा आर मधला जो डिफरन्स आहे तो स्लिप आहे, हे मेकॅनिकल पॉवर डेव्हलप आहे. तर इथं तुमचा लॉस होणार हा कॉपर लॉस. तुम्हाला कॉपर लॉसचा जर रेशो घेतला SPA/AG डिवाइड बाय PAG, तर हा PAG कॅन्सल होणार, तर तुमचा आन्सर येणार यस, ऑप्शन नंबर बी. ओके, जर उलट विचारलं तर उलटे पण आन्सर येऊ शकता. ठीक आहे, जसं बघा आता एक तुम्हाला विचारलं रोटर इनपुट डिवाइड बाय रोटर कॉपर लॉस. तर या केसेसमध्ये रोटर इनपुट PAG येणार डिवाइड बाय येणार हा SPAG, हा जी कॅन्सल होणार 1/SB येणार. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला माहिती मेकॅनिकल पॉवर डेव्हलप काय, इनपुट पॉवर काय PAG, इकडून आलेली पॉवर मायनस करणार तुम्ही हा लॉस SPAG, त्याच्यातून एअर गॅप पॉवर मायनस करा, कॉमन निघते 1 - S होते, ते येते तुमची PMD. तर तुम्हाला असं विचारलं की रोटर आउटपुट आणि रोटर इनपुटचा रेशो सांगा, तर काय करणार, रोटर आउटपुट काय असणार आपलं, रोटर आउटपुट हे PAG 1 - S आणि रोटर इनपुट काय, रोटर इनपुट आहे PAG, तर हे PAG कॅन्सल होणार 1 - S येणार. त्या केसमध्ये हेच आन्सर येणार आपला. ठीक आहे, तर हे फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा. तुम्हाला 3 फॉर्म्युले लक्षात ठेवा. कशाच्या फॉर्मॅटमध्ये, याच्या फॉर्मॅटमध्ये मिळून देतो तुम्हाला इथं. बघा हा रोटर इनपुट आहे PAG, रोटरचा कॉपर लॉस आहे SPAG आणि रोटरचा आउटपुट आहे 1 - SPAG. तर हे इनपुट, रोटर इनपुट, रोटर CU लॉस आणि हे रोटर आउटपुट. आता याचं जर तुम्ही सगळ्याला डिवाइड केलं ना, PAG ना, काय येणार बघा, इथं पण PAG ला डिवाइड करा, याला पण PAG ला डिवाइड करा, पूर्ण इक्वेशनला. तुमचं इक्वेशन काय होणार, इथं 1 येणार, इथे S येणार,
इथे येणार 1 मायनस एस. तर त्याचं डायरेक्ट रेशो घेऊन टाका, जे विचारलं त्याचा सिम्पल तुमचा आन्सर येऊन जाणार. ठीक आहे, डन. नेक्स्ट बघा काय म्हणलं, 36 नंबरचा क्वेश्चन आहे. इन इंडक्शन मोटर एअर गॅप पॉवर. तर एअर गॅप पॉवर दिली तुम्हाला 10 मेगावॉट. ओके, ते एअर गॅप पॉवर इकडून आली PAG. इनपुट पॉवर ही बेसिकली एअर गॅप पॉवर. इकडे आपला लॉस होत असतो SPAG कॉपर लॉस. आणि इकडे काय होणार आपला आउटपुट भेटणार आपला मेकॅनिकली ग्रॉस मेकॅनिकल पॉवर डेव्हलप. तर पुढे काय म्हटलंय, अँड मेकॅनिकली डेव्हलप पॉवर हा दिलाय तुम्हाला 8 किलोवॅट. व्हॉट आर द कॉपर ओहमिक लॉसेस. तर ओहमिक लॉस काय होणार तुमचं बघा, 10 इनपुटला होतं, आउटपुटला 8 गेला, लॉस किती झाला मानू 2 मेगावॉट. चला तुम्हाला काय त्याची गरज नाही, तर ऑप्शन नंबर सी येणार. राईट, तिथून तुम्हाला लॉसेस मिळतात. बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट स्टेटमेंट. द आउटपुट लाईन ऑफ इंडक्शन मोटर सर्कल डायग्राम इज जॉईनिंग टू द टिप ऑफ. आउटपुट लाईन बद्दल विचारले तर लक्षात सर्कल डायग्राम काय असतं. तर बेसिकली सर्कल डायग्राम जी आहे ना, इंडक्शन मोटरला 2 टेस्ट घेतो आपण सर्कल डायग्रामसाठी. तर ते पण लक्षात ठेवा. एक असते तुमची शॉर्ट सर्किट टेस्ट, त्यालाच आपण म्हणतो ब्लॉक रोटर टेस्ट. लक्षात ठेवा, शॉर्ट सर्किट टेस्टलाच ब्लॉक रोटर टेस्ट म्हणतो. एक टेस्ट आउटपुट पाहिजे आपल्याला, त्याची वॅटमीटरची रिडिंग पाहिजे, VSC पाहिजे शॉर्ट सर्किट व्होल्टेज आणि शॉर्ट सर्किट करंट, ह्या 3 रिडिंग आपल्याकडे पाहिजे. तर आपल्याला हे पॉवर काढता याच्यावरून आपल्याला सर्किट डायग्राम काढता येते. ही पहिली टेस्ट पाहिजे. दुसरी पाहिजे आपल्याला ओपन सर्किट टेस्ट. ओपन सर्किट टेस्टला नो लोड टेस्ट म्हणतात, नो लोड टेस्ट. याच्यावरून आपल्याला W0, V0 नो लोड व्होल्टेज आणि नो लोड करंट हे 3 डेटा पाहिजे. यावरून काय करणार आपण, एक अँगल काढणार, नो लोड पॉवर फॅक्टर अँगल. तर नो लोड पॉवर फॅक्टर अँगल काय असणार, कॉस इनवर्स. बघा हिची पॉवर काय असणार तुमची 3 फेज पॉवर √3 VL IL cos ऑफ फाय. तर ऑब्विसली काय येणार आता, हे इथं बघा हे V0 आहे, I0 आहे. इथून तुम्हाला भेटणार cos ∅0 काय भेटणार तुम्हाला, हे भेटणार W0 आणि L डिवाइडला जाणार काय डिवाइड जाणार √3 V0 I0. इथून तुम्हाला अँगल भेटणार नो लोड पॉवर फॅक्टरचा. आणि इकडून तुम्हाला शॉर्ट सर्किटचा अँगल भेटणार, तो काय भेटणार WSC डिवाइड बाय √3 VSC ISC इथून भेटणार. ओके, मग तुम्ही कसं काढणार डायग्राम, तर लक्ष द्या इकडे सर्कल डायग्राम कशी काढणार. सर्कल डायग्राम कशाच्या वर्सेस कशाचे असते तर बघायचं, इथं असतं हे तुमची Y ॲक्सिस वरती काय असतं व्होल्टेज. लक्षात ठेवा, त्याच्यावर एक MCQ येतो डायरेक्ट की सर्कल डायग्राम कशाच्या विरुद्ध कशाचे असते. तर लक्षात ठेवायचं तुम्हाला Y ॲक्सिस वर असतं व्होल्टेज आणि X ॲक्सिस वर काय असतं आपला रिॲक्टन्स असतो, रिॲक्टन्स. ओके, लिकेज रिॲक्टन्स म्हणतो आपण त्याला. तर हे X2 असतं लक्षात ठेवायचं इथं X ॲक्सिस वरती. ओके, मग आपण काय करणार बघा आता लक्ष द्या, आपण काय करणार 2 अँगल काढणार. पहिले एक काढणार नो लोड अँगल, हा मोठा अँगल असतो, विथ रिस्पेक्ट टू व्होल्टेज काढणार. लक्षात ठेवायचं विथ रिस्पेक्ट टू व्होल्टेज हा नो लोड पॉवर फॅक्टर अँगल काढणार. याची रेंज असते 75 ते 80 डिग्री, जवळपास 90च्या जवळपास येणार इकडं खाली. राईट, आता दुसरा अँगल काढणार शॉर्ट सर्किट अँगल हा वाला. राईट, तर हा थोडासा अँगल मोठा असतो पण याच्यापेक्षा छोटा असतो. किती नसणार, हा 70 असणार किंवा 60 असणार. तर हा इकडे. ओके, तर आता त्याच्यावरून काय करायचं तुम्हाला करंट काढायचा आहे नो लोड करंट आणि हा इथे घ्यायचा आहे. हा याला आपण ओरिजिनला O म्हणणार आणि नो लोड करंट घ्यायचा तुम्हाला इथून ओरिजिन पासून स्टार्ट करायचं आहे. ओरिजिन पासून स्टार्ट केला तुम्ही तर इथून तुम्हाला भेटणार इथपर्यंत ओरिजिन पासून. ओके, ते ह्या पॉईंटला म्हणणार मी O प्राईम, याला काय म्हणणार मी O प्राईम. आणि इथं जे लॉसेस होणार तुमचे या नो लोड करंटमुळं पॅरलल टू X ॲक्सिस याला म्हणतात नो लोड लॉस. लक्षात ठेवायचं ही असते लाईन नो लोड लॉस. ओके, हे नो लोड लॉसेस आहे. आता काय करणार तुम्ही करंट मोजणार शॉर्ट सर्किट करंट. मग शॉर्ट सर्किट करंट जेव्हा मोजणार तुम्ही तर सिंपल ते याच्यावर मोजणार ह्या ॲक्सिस वरती. याला नॉर्मल IN म्हणणार आपण. तर INचा फॉर्म्युला तुमचा या फॉर्म्युल्यावर येणार. सिंपल आहे, I शॉर्ट सर्किट मल्टिप्लाइड बाय V0 डिवाइड बाय VSC. ठीक आहे, त्या दोघांचा जर तुम्ही रेशो घेतला तुम्ही तर हा तुम्हाला I नॉर्मल करंट भेटणार सिंपल इथून. तर हा नॉर्मल करंट इथे ड्रॉ करायचा, त्याला A पॉईंट म्हणायचे, ब्लॅक कलर दाखवा आपण A पॉईंट. आणि हा पॉईंट जॉईन करायचा तुम्हाला कोणाशी O प्राईमशी. यालाच आउटपुट लाईन म्हणतात बांधा. लक्षात ठेवायचं O प्राईम आणि हा असणार. ठीक आहे, आणि ही जी पॉईंट आपण जॉईन केला इथून इथपर्यंत तर लक्षात ठेवायचं इथं स्लिप काय असते 1 असते आपली. इथं स्लिप किती असणार 1 असणार आपली. नॉर्मल करंट जवळ स्लिप असणार 1. ओके,
तर इथून आपण जर जॉईन केल्याला खाली त्याला पॉवर स्केल म्हणता. ही जी असते आपली ही असते पॉवर स्केल. डायरेक्ट एक्स ॲक्सिसवर जाऊ द्यायची, याला म्हणता पॉवर स्केल. डायरेक्ट विचारणं तुम्हाला हे पॉवर स्केल काय, याच्यावर प्रॉब्लेम नाही येणार कारण की प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला कॅल्सीची गरज असते. तर लक्षात ठेवायचं WSN म्हणता याला, WSN पॉवर स्केल असणार हे. ओके. आणि हे असणार आउटपुट लाईन. आउटपुट लाईन हा असणार तुमचा सर्कलचा, हा असणार बाण इथून एक बघा O प्राईम पासून तर हा B पॉईंट हा तुमचा सर्कलचा सेंटर आहे, याच्यामध्ये असणार सेंटर. मग सेंटर कसं फाइंड करणार तुम्ही ते बघा, एक कंपास घ्यायचा तुम्हाला, अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचं आहे O प्राईम जाऊन, इथे कंपास मारायचा, इकडे कंपास मारायचा, परत अर्ध्यापेक्षा तेच डिस्टन्स इथे घ्यायचं, इथे कंपास मारायचा, इथे कंपास मारायचा, एक लाईन जोडणार तुम्ही अशी, तुम्हाला सेंटर भेटणार. सिंपल, तुम्हाला सेंटर भेटणार. पण आता सेंटर कुठून, नो लोड पासून मारायचं तुम्हाला इथून, हे सेंटर आहे. तर तुमचे डायग्राम असे येणार, सर्कल डायग्राम, आणि याला टच होणार, याला आणि खाली येणार. सिंपल. ओके. त्याला म्हणणार तुम्ही सर्कल डायग्राम. सिंपल. तर आपल्याला आउटपुट लाईन बद्दल विचारलंय, तर आउटपुट लाईन काय असते, O प्राईम पासून ते येत असते. तर ऑप्शन नंबर बी, नो लोड करंट पासून तर कोणापर्यंत, ती स्लिप 1 पर्यंत. लक्षात ठेवा तिथे स्लिप 1 आहे. तर नो लोड करंट हा I0 आहे आपला, I0 पासून तर स्लिप 1 पर्यंत जी लाईन असणार त्याला काय म्हणायचं, आउटपुट लाईन. ओके. तर बघा आपण हे बघा, ओरिजिनल सर्कल डायग्राम आपल्याकडे. तर इथून बघा इथे काय आहे, हे तुमचे नो लोड लॉस, हा नो लोड लाईन आहे. इथे कोणता करंट आहे तुमचा, A पाशी, O पासून ते A पर्यंत नो लोड करंट I0 आहे. हा आपला नॉर्मल करंट आहे IN, जिथे स्लिप का आपली 1 आहे, आणि ही आउटपुट लाईन दिसते तुम्हाला, आउटपुट लाईन. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर हे तुमचा कॉपर लॉस, स्टेटरचा आणि रोटरचा, आणि हा नो लोड लॉस. बस एवढंच लक्षात ठेवायचं आहे. Y ॲक्सिस वर तुमचा व्होल्टेज, X ॲक्सिस वर तुमचा रिॲक्टन्स, लिकेज रिॲक्टन्स. सिंपल. नेक्स्ट क्वेश्चन बघा 38 नंबरचा. व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ रोटर करंट. 50 हर्ट्झला रोटर करंटची फ्रिक्वेन्सी असते स्लिप मल्टिप्लाइड बाय सप्लाय फ्रिक्वेन्सी. स्लिप तुम्हाला 2% दिली आहे, 2/100 करायचं. सप्लाय फ्रिक्वेन्सी किती आहे, 50. 50 एक 50, 50 दुने 100, 2 का 2, 1 हर्ट्झ येणार. सिंपल. ऑप्शन नंबर ए. 41 क्वेश्चन बघा. विच ऑफ द फॉलोइंग आर व्हेरिएबल लॉसेस इन रोटेटिंग मशीन. तर व्हेरिएबल लॉस काय, की जे करंटवर डिपेंड असणार आहे, स्ट्रे लोड असेल किंवा मग कॉपर लॉस असेल, तर हे काय दोन्ही पण व्हेरिएबल लॉस असतात. कारण की लोड वाढला, कमी जास्त झाला, तर लोड हा डिपेंड असतो करंटवर. कारण की व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी MSCB कॉन्स्टंट ठेवली आहे दोन्ही पण. मग लोडच्या हातात काय करंट असे, लोड व्हॅरी झाला करंट व्हॅरी होतो, आणि करंट व्हॅरी झाला की कॉपर लॉस आणि स्ट्रे लॉस हे दोन्ही व्हॅरी होता. तर याला व्हेरिएबल लॉस म्हणतो. लक्षात ठेवायचं. जे लॉस फ्लक्सवर डिपेंड आहे, फ्लक्सवर कोण डिपेंड आहे, व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी. तर व्होल्टेज फ्रिक्वेन्सी दोन्ही कॉन्स्टंट आहे, त्या याला म्हणता आयरन लॉस. तर हा फ्लक्समुळे होणारा, फ्लक्स कुठे फ्लो होतो, आयरनमध्ये, तर आयरन लॉस नेहमी कॉन्स्टंट लॉस असणार. आणि करंट म्हणजे कॉपरमध्ये फ्लो होतो, कॉपर लॉस नेहमी काय असणार, व्हेरिएबल लॉस असणार. कारण कॉपरमधून करंट फ्लो होतो, करंट कशावर डिपेंड आहे, लोडवर. लोड कमी झाला करंट कमी होणार, लोड वाढला करंट वाढणार. तर लक्षात ठेवायचं, जे व्हेरिएबल लॉस आहे ते काय तुमचे कॉपर लॉस आणि स्ट्रे लॉस. बघा 8 पोल दिले तुम्हाला, सिंगल फेज इंडक्शन मोटर आहे. 8 पोल सिंगल फेज इंडक्शन मोटर रनिंग ॲट 690. व्हॉट इज द स्लिप विथ रिस्पेक्ट टू फॉरवर्ड अँड बॅकवर्ड. ते फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे बघा. फॉरवर्ड स्लिप काय असते, सिंक्रोनस स्पीड मायनस, याच्यावरती आपल्याला एक ट्रान्सकोला 2022ला क्वेश्चन आला होता, त्याच्या वाइंडिंगचा रेजिस्टन्स काढला होता, तो खूप महत्वाची आहे. फॉरवर्ड स्लिप लक्षात ठेवायची तुम्हाला, NS मायनस NR डिवाइड बाय NS. तर बघा 8 पोल आहे आणि इंडियाची फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्झ. तर तुम्ही इथून सिंक्रोनस स्पीड काढून घ्या. बघा 120 F म्हणजे काय असणार, सॉरी 50 हर्ट्झ आहे आणि 8 पोल आहे. तर वरती किती येणार, 6000 डिवाइड बाय 8 केले तुम्ही तर 750 येणार. ओके. तर 750 मायनस करा 690 डिवाइड बाय करा 750, किती येतं चेक करा. 0.08 हे झालं तुमचे फॉरवर्ड. आणि बॅकवर्ड स्लिपचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. बॅकवर्ड स्लिप असते 2 मायनस फॉरवर्ड स्लिप. ओके. हा फॉर्म्युला बी लक्षात ठेवला चालेल, किंवा मग इथून ना तुम्ही स्लिप डायरेक्ट हा फॉर्म्युला आहे मग, कारण की रोटरची स्पीड चेंज होणार ना, रोटर मायनस येणार. हा फॉर्म्युला यूज करून तुम्ही काढू शकता, काही टेन्शन नाही. मायनस मायनस प्लस होणार, ते NS प्लस NR डिवाइड बाय NS. ही बॅकवर्डची बाण आहे. ठीक आहे.
तुम्ही हा फॉर्म्युला वापरा किंवा हा दोन्ही सेम आन्सर येणार. तर 2 मायनस करा बघा काय होतंय 0.08 तर येणार 1.92. ऑप्शन नंबर बी. याच्यातून बघा चेक करा हा किती येतो तुमचं 750 प्लस किती येणार कितीला आपल्याला येणार दिला 690. 690 करा डिवाइड बाय करा 750 किती येते चेक करा. 750 प्लस आहे 750 प्लस आहे तुमचे 690 डिवाइड बाय 750. तर सेम आन्सर येतं बानो 1.92. ओके दोन्ही फॉर्म्युला यूज करा काही टेन्शन नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघा 41 नंबरचा. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. स्किविंग ऑफ रोटर स्लॉट इन 3 फेज इंडक्शन मोटर मे स्क्वेअरल केजचे इंट्रोड्यूस ॲडिशनल लिकेज रिएक्टन्स. डेफिनेटली काय होतं की स्किविंग म्हणजे काय करता तुम्ही रोटरचे तीत आणि स्टेटरचे तीत थोडेसे तिरके लावता त्याच्यामुळे काय होतं लिकेज फ्लक्स वाढतो आपला. तर ॲडिशनल लिकेज रिएक्टन्स वाढतो आपला. डेफिनेटली लिकेज रिएक्टन्स वाढतो. मॅक्सिमम टॉर्क आणि स्टार्टिंग टॉर्क सगळे टॉर्क कमी होता. इव्हन हार्मोनिक टॉर्क पण कमी होतो. स्लॉट हार्मोनिक इलिमिनेट होतो. तर दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहे. आपण ऑलरेडी बघितलं या कन्सेप्ट. तर तुम्ही तो लेक्चर बघितलं नसेल हार्मोनिक्सचं तर ते नक्की बघा. त्याच्यात मी तुम्हाला एक्सप्लेन केलं डिटेलमध्ये. तर बोथ स्टेटमेंट करेक्ट आहे याचा. ऑप्शन नंबर सी. ओके याच्यातून लक्षात ठेवायचं काय काय आहे बघा. नॉईज कमी होणार, व्हायब्रेशन कमी होणार, हार्मोनिकचा टॉर्क पेसिमिस्टिक टॉर्क म्हणतो आपण त्याला तो टॉर्क कमी होणार, मॅक्सिमम टॉर्क बी कमी होतो आणि स्टार्टिंग टॉर्क पण कमी होतो. फक्त हे ना हे सगळे डिझायरेबल आहे हे कमीच करायचे आहेत आपल्याला. हे अनडिझायरेबल आहे हे डिसएडव्हान्टेजेस आहे स्किविंगचे. ठीक आहे कारण लिकेज रिएक्टन्स वाढतोय तुमचा. 42 नंबरचा क्वेश्चन बघा. इन इक्विव्हॅलेंट सर्किट ऑफ डबल केज इंडक्शन मोटर 2 केजेस. ते ऑलरेडी आपण बघितलं मागच्या MCQs मध्ये. दोन्ही आपण पॅरलल लावतो. का लावतो पॅरलल कारण की इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आपला कमी झाला पाहिजे. हा समजा आपण एक जास्त घेतो ना आणि एक कमी घेतो ते दोन्ही पॅरलल लावले तर इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काय येणार आपला. कारण की आपले जे लॉसेस आहे ना पॉवर लॉस तो डिपेंड तुमचा 3I² R इक्विव्हॅलेंट. तर आज हा इक्विव्हॅलेंट वाढला तर लॉसेस वाढणार कॉपरमध्ये. म्हणून हा आपण काय करतो R1 मल्टिप्लाइड बाय R2 पॅरलल लावल्यामुळं R1 प्लस R2. तर इकडे काय होणार तुमचं 0.1 मल्टिप्लाइड बाय 10 0.1 प्लस 10 ते येणार तुमचं 0.09. तर ऑब्विसली काय होतं इफेक्टिव्ह रेजिस्टन्स कमी होते. इव्हन लहान रेजिस्टन्स पेक्षाही कमी होतोय. जर सिरीज मध्ये लावले असते ते सरळ ऍड झाले असते ना 10.1 झाला असता तर लॉसेस तुमचे जवळपास किती पटीने वाढले असते 1000 पटीने लॉसेस वाढले असते. तर रोटर जवळून जाईल. तर ऑब्विसली आपल्याला एकच ऑप्शन आहे पॅरलल लावतो दोन्ही केस मध्ये. आपण दोन्ही केसेस लावतो पॅरलल. बघा इकडे काय म्हटलंय 3 फेज स्क्वेअरल केज इंडक्शन मोटर स्टार्टेड बाय मीन्स ऑफ स्टार डेल्टा स्टार्टर. तर स्टार डेल्टा स्टार्टर मध्ये लक्षात ठेवायचं तुम्हाला स्टार्टिंगला आपण कोणतं कनेक्शन करणार स्टार्टला स्टार करायचंय. बघा स्टार्ट आणि स्टार मॅच होते ते पाठ करायला सोपं आहे. आणि रनिंग कंडिशन मध्ये आपण त्याला काय करणार डेल्टा. मग रनिंग कंडिशन मध्ये आपण त्याला डेल्टा ठेवणार आहे म्हणजे ही मशीन साठी कोणतं ऍप्लिकेबल आहे डेल्टा मशीन साठीच ऍप्लिकेबल आहे. स्टार डेल्टा स्टार्टर फक्त डेल्टा डिझाईन मशीन साठी ऍप्लिकेबल आहे. ज्या मशीन डेल्टा डिझाईन आहे त्यालाच कामायचं आहे. अदरवाईज स्टारला स्टार करून काय करणार काही फायदा नाही होणार तुमचा. तर डेल्टाला ऍप्लिकेबल लक्षात ठेवायचं. स्टार डेल्टा स्टार्टर फक्त डेल्टा डिझाईन मशीनला ऍप्लिकेबल आहे हे महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट स्टार मध्ये बघा व्होल्टेज कितीने कमी होणार. व्होल्टेज कमी होणार तुमचं V/√3. करंट कितीने कमी होणार तर करंट 1/3 ना. टॉर्क कितीने कमी होणार तर 3 न. ते हे एकदम पक्क लक्षात ठेवायचं तुम्हाला. व्होल्टेज कितीने रिड्यूस होतंय 1/√3 न. कारण की तुम्हाला माहिती आहे फेज व्होल्टेज काय असतं स्टार मध्ये लाईन व्होल्टेज डिवाइड/√3. तर ऑब्विसली इथून व्होल्टेज कमी होणार. पण करंट मध्ये ना 3 ना कमी होतं कारण की तुम्हाला डेल्टाचं करंट माहिती ना. डेल्टाचा फेज करंट काय तुमचं 1/√3 ना. लाईन करंटचं काय तुमचं √3 आहे. तर डेल्टा मध्ये ऑलरेडी √3 ने कमी होतं करंट. तर हे √3 आणि हे √3 म्हणून काय होणार 1/3. तर सिंपल करंट बी 1/3 ने कमी होणार आणि टॉर्क पण 1/3 ने कमी होणार. पण लक्षात ठेवायचं व्होल्टेज 1/√3 ने कमी होतं एवढं लक्षात ठेवायचं तुम्हाला. ठीक आहे. तर इथे काय विचारलं आपल्याला स्टार्टिंग करंट विचारलं तर काय 1/3 ने कमी होणार. तर ऑप्शन नंबर बी 1/3 ने कमी होणार. 1/3 स्टार्टिंग हा येस. बघा दुसरं काय लिहिलं लिकेज रिएक्टन्स ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर शुड बी स्मॉल. करेक्ट आहे कमीत कमी पाहिजे कारण की मॅक्सिमम टॉर्कचं इक्वेशन बघितलं तुम्ही तर काय येतं K
E2चा स्क्वेअर डिवाइड बाय 2x2. जर हा कमी असेल तर टॉर्क वाढणार तुमचा. जर हा केला तुम्ही. आणि दुसरी गोष्ट बघा आपला पॉवर फॅक्टर बघा, लिकेज रिॲक्टन्स वाढला, फ्लक्स कमी होणार, फ्लक्स डायरेक्टली प्रोपोर्शनल आयएमची संख्या वाढवावी लागेल आपल्याला, मग पॉवर फॅक्टर पण कमी होणार, राईट. ते लक्षात ठेवायचं तुम्हाला. इथे काय विचारलंय की स्मॉल व्हॅल्यू ऑफ लिकेज रिॲक्टन्स विल इन्क्रीज मॅक्सिमम पॉवर आउटपुट. अजिबात नाही मॅक्सिमम पॉवर आउटपुट इन्क्रीज नाही करत. हा ठीक आहे थोडेफार इन्क्रीज होणार, पण मेन प्रॉब्लेम काय की जो आपला पॉवर फॅक्टर आहे नो लोडचा तो सगळ्यात जास्त कमी होते. तर हे स्टेटमेंट करेक्ट आहे. हे स्टेटमेंट पहिलं करेक्ट की लिकेज रिॲक्टन्स ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर शुड बी स्मॉल. बरोबर आहे. द स्मॉल व्हॅल्यू ऑफ लिकेज रिॲक्टन्स विल बी इन्क्रीज. याचे जर लिकेज रिॲक्टन्स ही स्मॉल व्हॅल्यू असेल तर इन्क्रीज करणार. ते हे स्टेटमेंट बी करेक्ट आहे, पण याचं एक्सप्लेनेशन नाही आहे हे, म्हणून ऑप्शन नंबर बी येणार. बोथ आर ट्रू बट आर इज नॉट रिझन इज नॉट द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. का करेक्ट एक्सप्लेनेशन नाही आहे? आपण स्मॉल का ठेवतोय लिकेज रिॲक्टन्स? कारण आपल्याला पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करायचा आहे नो लोडचा. बघा इतका आहे 0.2 फक्त पॉवर फॅक्टर आहे. याच्यापेक्षा जर खाली गेला तर मोटर स्टार्ट पण नाही होणार. स्टार्टिंगचा टॉर्क आधीच कमी आहे आपला. ठीक आहे. तर आपण लेअर गॅप कमी ठेवण्याचा प्रयत्न करतो कारण आपल्याला पॉवर फॅक्टर मेन आपल्याला इम्प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. तर ते याचं मेन रिझन आहे. नेक्स्ट बघा काय त्याचा ऑप्शन नंबर येणार तुमचं बी. ऑप्शन नंबर बी. व्हॉट इज द ऑपरेटिंग स्लिप ऑफ 450 हर्ट्ज 6 पोल 3 फेज इंडक्शन मोटर वाईल स्पीड इज. रोटरची स्पीड दिली तुम्हाला 936 RPM. आणि इकडे काय म्हटलंय हा 48 फ्रिक्वेन्सी दिली. हे रेटेड, हे नेम प्लेट डेटा आहे, हा रेटेड आहे. हा काही कामच नाही कारण की आपण सप्लाय किती दिलाय ना, तर हे महत्वाचं आहे. सप्लाय किती दिला हा रेटेड नेम प्लेट डेटा असतो, त्याच्या नेम प्लेटवर छापलेला असतो. तर हा जो नेम प्लेट डेटा आहे हा फक्त तुम्ही बघायचा आहे. याच्यामध्ये पोल बिल उचलायचे तुम्ही बघता, पण सप्लाय किती दिलाय ते बघायचं आहे ना. जरी हा 50 हर्ट्जची होती डिझाईन केलेली, पण तुम्ही याला कमी दिला फ्रिक्वेन्सी कमी दिली कारण तुम्हाला स्पीड कंट्रोल करायची असेल. तर बघा ह्या फ्रिक्वेन्सीनुसार सिंक्रोनस स्पीड काढायची आपली. तर काय येणार 120F डिवाइड बाय P. तर सप्लाय केलं तुम्ही 120F किती सप्लाय केला 48. पोल किती तुमचे? पोल आहे तुमचे 6. तर बघा सिंक्रोनस स्पीड किती येते 120F 120 48 डिवाइड बाय 6 ते येणार 960. 960 आली तुमची स्पीड. आता स्लिप बघा किती येणार? स्लिप येणार तुमची NS मायनस NR डिवाइड बाय NS. ते 960 मायनस येणार तुमची ही 936 डिवाइड बाय 960. तर बघा 960 मायनस 936 डिवाइड बाय 960 0.025. ओके. तर ऑप्शन येते 0.025. ऑप्शन नंबर बी. ठीक आहे. तर हे खूप महत्वाचं आहे. याच्यात काय करायचं तुम्हाला लक्षात ठेवायचं तुम्हाला की स्लिप डेटा काय दिला आपल्याला. हा नेम प्लेट डेटा ठीक आहे इम्पॉर्टंट आहे, पण याच्यावरून सप्लाय दिलेली नाही आहे. हा सप्लाय दिला आपण. ठीक आहे. व्होल्टेज तेच ठेवले पण फ्रिक्वेन्सी कमी दिली आहे, तर सिंक्रोनस स्पीड कमी होणार आपली. 3 फेज स्लिप रिंग इंडक्शन मोटर हॅव्हिंग निग्लिजिबल स्टेटर इम्पिडन्स ड्राइव्ह अ कॉन्स्टंट टॉर्क इफ ॲडिशनल रेजिस्टन्स इज इन्क्लुडेड ऑफ रोटर सर्किट. व्हॉट विल बी द मोटर एक्सपिरियन्स. ओके. तर मॅक्सिमम ओके तुम्हाला काय केलंय की याचा इम्पिडन्स काय केलाय कॉन्स्टंट ठेवलाय, पण तुम्हाला काय केलंय रोटरच्या रेजिस्टन्स मध्ये रेजिस्टन्स ऍड केलाय. तर बघा फुल लोड टॉर्क काय आपला? फुल लोड टॉर्क आपला K S E2 चा स्क्वेअर R2 डिवाइड बाय R2 चा स्क्वेअर S चा स्क्वेअर X2 चा स्क्वेअर. पण इथे ह्या केसमध्ये काय होतं रनिंग कंडिशन मध्ये ना S चा स्क्वेअर X2 चा स्क्वेअर ही व्हॅल्यू खूप निग्लिजिबल असते. याला आपण निग्लेक्ट करून टाकतो कारण R2 मोठा आहे खूप. मग R2 मोठा आहे तर आपण काय करणार ही व्हॅल्यू निग्लेक्ट करणार इथलची, कारण याची व्हॅल्यू खूप कमी आहे 0.001 काहीतरी येते. कारण की फक्त 1% तर 5% पर्यंत स्लिप असते. त्याचा स्क्वेअर केल्यावर अजून ती व्हॅल्यू कमी होऊन जाते. तर बघा वरती R आहे खाली R आहे. तर बघा बाळांनो स्लिप बघा हा स्लिप वरती येते R2 एक वरती येते आणि खाली R2 चा स्क्वेअर आहे. तर हा वरचा खालचा काय झाला तर टॉर्कचं इक्वेशन काय ना तुमचं स्लिप डिवाइड बाय रेजिस्टन्स. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्लिप आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू R2 आहे. पण टॉर्क सेम आहे मोटरचा कारण की लोड इथं काही व्हेरिएशन दिलेलं नाही. तर सिंपल आहे कॉन्स्टंट टॉर्क आहे. कॉन्स्टंट टॉर्क आहे मग आपला हा T आणि हा T1 इज इक्वल टू T2 असणार. त्या केसमध्ये आपण इथे स्लिप 1 घेऊ R2, इकडे या केसमध्ये स्लिप 2 घेऊ R2 डॅश. R2 मध्ये तर काय होणार बघा लक्ष द्या तुमचं काय इन्क्रीज इन बोथ स्टेटर करंट अँड स्लिप. तर लक्ष द्या मानव रोटरमध्ये तुम्ही चेंज केला वाढवले तर ही पण वाढवावं लागेल तेव्हाच तर रेशो कॉन्स्टंट राहणार ना. हे दोघे रेशो कॉन्स्टंट राहायला पाहिजे. बघा आता एक 100 आहे
आणि एक 5 आहे, रेशो काय आला 20. आता एक गोष्ट 200 केले तुम्ही है ना, रेजिस्टन्स वाढवला ना, तो वाढवला तर तुम्ही काय केलं 200 केलं, याला बी 10 करावं लागेल ना, याला बी वाढवावं लागेल, तरच रेशो तुमचा 200 राहील, तेव्हाच तुमचा कॉन्स्टंट राहणार. कॉन्स्टंट राहणार लोड, तर लोडमध्ये काही करंटमध्ये काही चेंजेस नाही येणार कारण लोड कॉन्स्टंट आहे. पण तुम्हाला स्लिप इन्क्रीज करावं लागेल. रोटरचा रेजिस्टन्स वाढवला तुम्ही तर स्लिप इन्क्रीज करावं लागेल. तर सिंपल आहे, नो चेंज इन स्टेटर करंट, कारण की कॉन्स्टंट टॉर्क आहे, टॉर्कची डिमांड वाढलेली नाही आहे, टॉर्कवर करंट डिपेंड असतो. तर करंट कॉन्स्टंट आहे तर टॉर्क बी कॉन्स्टंट आहे, दोन्ही कॉन्स्टंट राहणार एकमेकाचे. पण स्लिप बघा, हा रेशो मेंटेन करण्यासाठी काय करावं लागेल, स्लिपला डेफिनेटली वाढावं लागेल, कारण रोटरमध्ये रेजिस्टन्स ऍड केले तुम्ही तर ऑब्व्हियसली स्लिप वाढणार तुमची, हा स्लिप रिजनकडे शिफ्ट होणार. 3 नंबर बघा, 47 नंबरचा क्वेश्चन बघा, ब्रेकडाऊन टॉर्क ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर. ब्रेकडाऊन टॉर्क लक्षात ठेवा, मॅक्सिमम टॉर्कला खूप सारे नावं आहे. तर मॅक्सिमम टॉर्कला ना 3 नावं आहेत, बेन, पुल आउट टॉर्क, पुल आउट, त्याच्यानंतर ब्रेकडाऊन. तर लक्षात ठेवायचं, कन्फ्युज नाही व्हायचं, हे याचंच नाव आहे मॅक्सिमम टॉर्क. त्याचा फॉर्म्युला मी खूप वेळेस लिहून दिलाय तुम्हाला. हा फॉर्म्युला आहे K E2 स्क्वेअर डिवाइड बाय 2x2. तर हा लिकेज रिॲक्टन्स आहे, हा व्होल्टेज आहे तुमचा रोटरचा स्टेडी स्टेटचा, आणि हा K कॉन्स्टंट आहे. त्याच्यामध्ये काय म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रोटर रेजिस्टन्स अजिबात नाही, रोटर रेजिस्टन्स आहेच नाही याच्यामध्ये. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रोटर रेजिस्टन्स, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रोटर लिकेज रिॲक्टन्स, डायरेक्टली नाही आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रोटर लिकेज रिॲक्टन्स. यस, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. टी मॅक्स किंवा पुल आउट टॉर्क हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे लिकेज रिॲक्टन्सला, कारण की बघा टॉर्क कोणामुळे प्रोड्यूस झाला आहे, फ्लक्समुळे आणि करंटमुळे. आता लिकेज होणार आहे, फ्लक्स जर वाढले तर टॉर्क कमी होणार ना, ऑब्व्हियसली इन्व्हर्स रिलेशन असणार दोघांमध्ये. तर ऑप्शन नंबर तुमचं काय ना, डी करेक्ट आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रोटर लिकेज रिॲक्टन्स. 48 नंबरचा क्वेश्चन बघा, अ बॅलन्स 3 फेज इंडक्शन मोटर रन ॲट स्लिप S इफ ओमेगा S is a synchronous speed, what is the relative speed between stator MMF and rotor MMF? तर लक्षात ठेवायचं बानो, स्टेटरची मॅग्नेटिक फील्ड सिंक्रोनसला फिरते, रोटरचे मॅग्नेटिक फ्लक्स ते पण सिंक्रोनसलाच फिरते. मग रिलेटिव्ह स्पीड जर काढली दोघांची तर मायनस करावं लागेल, डिफरन्स जर काढायचा तर NS मायनस NS काय येणार 0. तर लक्षात ठेवायचं, रोटरचे मॅग्नेटिक फ्लक्स असेल, रोटरचा मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स असेल, सगळे सिंक्रोनस स्पीडला फिरते, दोघांमध्ये रिलेटिव्ह स्पीड 0 असते आणि 0च ठेवावं लागते आपल्याला जर टॉर्क प्रोड्यूस करायचं युनिफॉर्म. तर ही कंडिशनच आहे युनिफॉर्म टॉर्कची. ठीक आहे, दोन्ही मॅग्नेटिक स्पीड रिलेटिव्ह ठेवावं लागेल. बघा काय नॉर्थ बनवला तुम्ही, इकडे नॉर्थ बनवला, तर सिच्युएशन काय पाहिजे, इकडे आपला साऊथ पाहिजे, इकडे नॉर्थ पाहिजे. तर हा याला अट्रॅक्ट करणार, हा याला रिपल करणार, अट्रॅक्ट करणार आणि रिपल करणार. तर हीच रिलेटिव्ह स्पीड बनवून राहिली पाहिजे. ही सिच्युएशन जर बदलली तर बघा इथं जर तुम्ही पोल बदलून टाकले, याची स्पीड वेगळी याची स्पीड वेगळी, इकडे पोल वेगळा आला, N ऐवजी S आला, डायरेक्शन बघा आता क्लॉक वाईज फिरत होती मोटर. आता बघा हा याला रिपल करणार, अट्रॅक्ट, रिपल आणि अट्रॅक्ट, अँटी क्लॉक वाईज फिरायला लागणार. त्याच्यामुळे ही सिच्युएशन बदलली नाही पाहिजे. ही बदलणार केव्हा नाही, जेव्हा तुमची रिलेटिव्ह स्पीड 0 असणार, कॉन्स्टंट असणार, एकदम 0 असणार, काहीच बदल नाही होणार ह्या सिच्युएशन नुसार. ही सिच्युएशन नेहमी राहणार, तरच मोटर तुमची युनिट डायरेक्शनली फिरणार. सेकंड लास्ट क्वेश्चन बघा, मॅच करायचं तुम्हाला मेथड. ते काय, स्टेटर व्होल्टेज कंट्रोल दिलाय, त्याच्यानंतर हा रोटर रेजिस्टन्स कंट्रोल दिलाय. रोटर रेजिस्टन्स कंट्रोल करून तुम्ही काय करता, स्टार्टिंगचा टॉर्क वाढवता. ऑब्व्हियसली याचा ऑप्शन नंबर 3 असणार. स्टार्टिंगचा रोटर रेजिस्टन्स ऍड करून तुम्ही काय करता, स्टार्टिंगचा करंट टॉर्क वाढवता. ओके, आणि त्याच्यानंतर बघा हा बी 3 नंबरला, तर बी बघा दोन्ही ऑप्शनला आहे, तर हा ऑप्शन इलिमिनेट झाला. त्याच्यानंतर बघा हा स्टेटर व्होल्टेज कंट्रोल आहे, तर हा काय करतो, स्टार्टिंगचं सर्किट टॉर्क कंट्रोल करतो. तर हा A चं 4 आहे, A चं 4. तर बघा तुम्हाला पूर्ण सॉल्व्ह करायची गरज नाही, एकदम सॉल्व्ह करा, फक्त कन्सेप्ट क्लिअर ठेवा, अटेम्प्ट करता येतं तुम्हाला क्वेश्चन. ओके, त्याचा ऑप्शन नंबर बी येणार. लास्ट वाला क्वेश्चन बघा, आणि काय म्हणते, द स्टार्टिंग करंट अँड टॉर्क ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर. तर डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर मध्ये दिलाय तुम्हाला, काय दिलाय 30 एम्पियर, आणि टॉर्क दिलाय तुमचा स्टार्टिंग टॉर्क 30 न्यूटन मीटर रिस्पेक्टिव्हली. व्हॉट आर द करस्पॉन्डिंग व्हॅल्यू ऑफ स्टार डेल्टा. मी तुम्हाला आता सांगितलं स्टार डेल्टा मध्ये व्होल्टेज किती रिड्यूस होतं, 1/√3 ना, करंट किती रिड्यूस होतं 1/3 ना, आणि टॉर्क किती रिड्यूस होतं 1/3 ना. लक्षात ठेवायचं, सगळे दोन्ही सारख्यानंच रिड्यूस होत आहे. हा सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेजेस होता. आणि डिसएडव्हान्टेजेस काय, की फक्त एका फॅक्टरनं, कॉन्स्टंट फॅक्टरनं आपलं करंट रिड्यूस करतात आपल्याला, दुसरा फॅक्टर आहे नाही आपल्याकडे. तुम्हाला सर हाफ करायचं आहे, नाही करतायत. ऑटो ट्रान्सफॉर्मर किती करतायत, 0.5 करता येतं, 0.4 करता येतं,
0.6 करता 60%, 70%, 80%, 90% किती करू शकता तुम्ही ऑटो ट्रान्सफॉर्मरमध्ये. पण याच्यामध्ये काय करता येतं, फक्त 1 थर्डच करता येतो. ठीक आहे, कारण √3 नेच व्होल्टेज रिड्यूस होणार ना, बाकी दुसरं काही ऑप्शन नाही आहे. तर बघा आता √3 कमी झालं म्हणल्यावर 30चा किती होणार, हा 30 डिवाइड बाय 3 करून टाका, 10 अँपिअर होणार. टॉर्क 300 होता, 300 डिवाइड बाय 3 करून टाका, सिंपल किती होणार, तो 100 होऊन जाणार. तर ऑप्शन नंबर ए सिंपल. तर खूप सिंपल क्वेश्चन असता, दिसाल फक्त अवघड दिसता. अशा पद्धतीने आपण काय केलं की एंड सेमिस्टर एक्झामिनरचे UPSCचे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह केले. गेटला पण हे क्वेश्चन रिपीट झालेले. खूप जबरदस्त कन्सेप्ट त्याच्यातून तुमचे क्लिअर झाले असणार. थँक्यू व्हेरी मच. पहिलं एक लेक्चर मी ऑलरेडी टाकलं होतं एंड सेमिस्टरचं, ते पण बघून घ्या. आणि थेरी लेक्चर पण आता इंडक्शन मोटरचे टाकले मी, ते पण वॉच करा. थँक्यू व्हेरी मच. बाकीच बघूया आपण नंतर.